जय महाराष्ट्र मित्रांनो, 2026 साठी टेक महिंद्रा तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. 525 प्लस जागांसाठी भरती होते. खासियत त्याची अशी आहे की मुंबई झालं, पुणे झालं, या ठिकाणी यांचे जे ऑफिस आहे तिथे या वॅकन्सी असणार आहे. ऑफिस जॉब आहे, सॅलरी चांगली आहे. महत्वाचं म्हणजे अनेक सारे बेनिफिट मिळतात, जसं की नाईट अलाउन्स झालं, पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी झालं, असे अनेक सारे बेनिफिट आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. जस्ट तुम्हाला ते फॉर्म भरायचा आहे, एचआरचे डिटेल्स आहे, त्यांना तुम्ही मेल करू शकताय आणि त्याद्वारे तुमचा जर रेझ्युमे सिलेक्ट झाला, शॉर्टलिस्टेड झाला, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि सिलेक्शन होईल. अशा प्रकारे ही भरती असणार आहे. संपूर्ण माहिती समजून सांगतोय. नेमका कामाचं स्वरूप काय, म्हणजे थोडक्यात तुम्हाला काम काय करावं लागणार आहे, ट्रेनिंग कशी मिळणार आहे, वयाची अट काय, अप्लाय कसं करायचं. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 12वी पास आहे, अंडर ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर टेक महिंद्रा कंपनीची ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल, जसं की तुम्ही ते वाचू शकता. www.techmahindra.com करिअर्स यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला पुणे मुंबईमध्ये जॉब पाहिजे आहे, तर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. प्लस तुम्ही फ्रेशर असाल किंवा कमी एक्सपिरियन्स आहे तरी कसं अप्लाय करायचं संपूर्ण आजच्या व्हिडिओत सांगतोय. जसं की यांच्या करिअर पेजवर आपण आलो तर भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसून जातील. आपण इथं जॉईन नस यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सगळी माहिती आलेली आहे. मग आय टीसाठी अप्लाय करायचं आहे, बिझनेस प्रोसेस सर्व्हिससाठी अप्लाय करायचं आहे, तुमच्यावर आहे. जे पण स्किल्स आहे तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की बघा पुणे आहे, त्याच्यानंतर बघा नोएडा आहे, पुणे आहे, पुणे आहे, त्याच्यानंतर मुंबई आहे. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वेकन्सी असतात, त्यानंतर हैदराबादमध्ये असतात. पण यांचं जे सिस्टम इंजिनियर झालं, टेक लीड झालं, यासाठी थोडा जास्त एक्सपिरियन्स लागतो आणि चांगले स्किल्स म्हणजे टॉप लेवलचे स्किल्स असतात. आता हे जर तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला कस्टमर केअर रिलेटेड किंवा कस्टमर केअर यासारखा जॉब पाहिजे असेल, तर लेटेस्ट जे अपडेट आहे तुम्ही बघू शकताय. एका दिवसापूर्वी अपडेट आलं आहे. ॲज अ इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी हे जॉब असणार आहे. पॅकेज चांगलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या एचआरचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे. बघा, जी पण माहिती देतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज देतोय. जर तुम्ही आपल्या चॅनलवर आला तर तुम्ही ते बघू शकताय. विप्रोमध्ये पण इथे बघा सिम प्रोग्राम ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी हायरिंग असते तो. त्याच्यानंतर ज्यांचं BSc झालेलं आहे, इथे बघा BCA झालं आहे, त्यांच्यासाठी किंवा टाटा कंपनीतर्फे ऑफ कॅम्पस इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंग चालू आहे. तर याचे पण व्हिडिओ बनवतोय. म्हणजे यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून कंपन्यांतर्फे ऑफिशियली ज्या भरती निघतात त्याही माहिती देतोय. पण अनेकांकडे एक्सपिरियन्स नसतो, कमी एक्सपिरियन्स असतो, तर त्यांच्यासाठी पण वॅकन्सी सांगतो, जेणेकरून तुम्हाला ही माहिती पोहोचेल. ज्यांना जॉब पाहिजे त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचू शकते. ओके, बाकी गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रायव्हेट जॉब अपडेट पण तुम्हाला इथे मिळून जातील. आता जसं की ही पहिली वॅकन्सी आहे, इथे तुम्हाला एचआरचा नंबर दिसून जाईल किंवा तुम्हाला हा मेल ॲड्रेस दिसेल. यावर आपल्याला CV पाठवायचा आहे, प्रोफेशनल रेझ्युमे CV पाठवायचा आहे तरच. कारण की तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते व्हॉइस प्रोसेस आहे. मग तुमच्या CVमध्ये ते मेन्शन पाहिजे गुड कम्युनिकेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग, त्याच्यानंतर टीम मॅनेजमेंट, कोलॅबरेशन यासारखे स्किल्स पाहिजे, जेणेकरून HR तुम्हाला शॉर्टलिस्टेड करेल आणि इंटरव्ह्यू येऊन तुमचं सिलेक्शन होईल. ओके, आता ही इंटरनॅशनल प्रोसेस आहे, त्यामुळे ते इंग्लिश मागितलेलं आहे. पहिल्या पोस्टसाठी 6 महिन्याचा एक्सपिरियन्स मागितला आहे. म्हणजे व्हॉइस प्रोसेस किंवा कुठलाही 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला या फील्डमध्ये, तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. 12वी पास आहात पण स्किल्स चांगले तुमच्याकडे आहे तरी अप्लाय करू शकताय. ग्रॅज्युएशन म्हणजे FY TYला तरी करू शकताय. ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय तरी करू शकताय. त्यामुळे सगळ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. 100 जागा आहे पहिल्या पोस्टसाठी, जे की पुणेमध्ये असणार आहे हे ऑफिस. दुसरं जे आहे तुम्ही बघू शकताय, टेक महिंद्रा तर्फे इंटरनॅशनल प्रोसेससाठीच आहे, पण हा मुंबईमध्ये असणार आहे. मलाड वेस्ट आणि गोरेगाव ईस्ट या ठिकाणी यांचं जे ऑफिस आहे तिथे असणार आहे. इथे 400 जागा आहे. पहिल्यासाठी 100, यासाठी 400, म्हणजे टोटल 500 जागांसाठी भरती आत्ताच सांगून दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे काम काय करायचं आहे, तर थोडक्यात कस्टमर केअर सारखं काम असणार आहे. कस्टमरचे काय प्रॉब्लेम्स आहे, त्यांच्या काही अडचणी आहे, त्या ऐकून घ्यायचं, त्यांना सोल्युशन प्रोव्हाइड करायचं, असं काम असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग दिली जाते. ओके, यासाठी तुम्ही मुंबईमध्ये राहणारे पाहिजे, कारण की बघा मुंबईमध्ये जॉब आहे, ऑफिस जॉब आहे, त्यामुळे मुंबईमध्ये तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल किंवा ऑलरेडी तुम्ही मुंबईमध्ये आहात तर वेल अँड गुड. ओके,
बाकी ते एक्सपिरियन्स 6 ते 12 महिन्याचा मागितला आहे. फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय, पण तुमच्याकडे स्किल्स पाहिजे. स्किल्स कुठले पाहिजे, जसं की तुम्हाला पाहिजे कम्युनिकेशन स्किल, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग यांसारखे स्किल तुमच्याकडे पाहिजे. सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात आधी तुम्ही ते फॉर्म भरणार किंवा एचआरला तुमचे डिटेल्स पाठवणार. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा इथे एचआर इंटरव्ह्यू होईल. त्याच्यानंतर व्हॉइस असाइनमेंट होईल. थोडक्यात तुम्ही कॉलिंगवर कशाप्रकारे बोलतात, म्हणजे तुम्ही कस्टमरशी कशाप्रकारे बोलतात ते होईल. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, सिलेक्शन होईल. 6 LPA पर्यंत पॅकेज मिळतं. डिपेंड करतं तुमची प्रोफाईल कशी आहे त्यानुसार. 24/शिफ्ट म्हणजे नाईट शिफ्टमध्ये सुद्धा काम असेल आणि नाईट शिफ्टचा सुद्धा अलाउन्स मिळतो. बाकी इथे कॅब फॅसिलिटी मिळते आहे, क्विक ऑनबोर्डिंग प्रोसेस आहे आणि बेनिफिट पॅकेज सुद्धा इथे मिळतात. महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे बघू शकताय, फुल टाइम परमनंट जॉब आहे. तर इथे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकताय Naukri.com वर किंवा डायरेक्ट यांचा जो HR आहे, जिथे बघा @techmahindra.com असतात, हे यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस असतो. इथेही तुम्ही यांना CV पाठवू शकताय. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती पण कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी आहे. टेक महिंद्रा ही मुंबईसाठी असणार आहे. इथे 15 जागा आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे, सेम काम असणार आहे. फक्त जे HR हायर करताय ते वेगवेगळे. इथे बघू शकताय फुल टाइम परमनंट आहे, फुल टाइम परमनंट आहे, इन्शुरन्स मिळतोय, प्रोव्हिडंट फंड मिळतोय. हा पण ऑफिस जॉब असणार आहे आणि मुंबईमध्ये असणार आहे. बाकी इथे सगळी माहिती दिली आहे. पुढची जी प्रोसेस आहे ती पण बघू शकताय, 10 जागा आहे, पॅकेज दिलं आहे, हे पण मुंबईमध्ये असणार आहे. त्यामुळे मुंबई पुणेमध्ये जे राहतात त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. किंवा तुम्ही शिफ्ट होत असाल इथे अप्लाय करून द्या. तुमचं शॉर्टलिस्टिंग झालं, इंटरव्ह्यू पास झाला तर तुम्ही शिफ्ट सुद्धा होऊ शकताय. आणि त्यानंतर तुमच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नाही, म्हणजे पूर्णपणे तुम्ही फ्रेशर असाल तर मुंबईसाठी इथे बघा फ्रेशरसाठी वॅकन्सी आहे. सेम काम आहे पण इथे फ्रेशर्स आहात तुम्ही अप्लाय करू शकताय. फ्रेशरसाठी थोडं पॅकेज कमी असतं पण इथे ट्रेनिंग वगैरे तुम्हाला दिली जाते. हा पण तुम्ही बघू शकताय फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. इथे पण तुम्हाला बाकी सगळे बेनिफिट मिळत आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएट आहात, म्हणजे बघा ग्रॅज्युएट आहात, 12वी पास आहात, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे फक्त 12वी पास आहे त्यांचा पहिला जॉब शोधताय, कुठला तरी एक्सपिरियन्स पाहिजे, पहिली पायरी चढायची आहे, तर ते नक्की इथे अप्लाय करू शकताय. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी तर बेस्टच अपॉर्च्युनिटी आहे. यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर गेलात तर अजून तुम्हाला वॅकन्सी मिळतील. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला जॉब पाहिजे असेल, जॉब शोधत असेल तर त्यांच्यासोबत शेअर करा. आणि तुम्हाला कम्युनिकेशन स्किल वगैरे जर पुस्तकं पाहिजे असेल तर इथे मी टॅग करून देईल, जिथून तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकताय. बघा प्रोफेशनल रेझ्युमे आणि स्किल या दोनच गोष्टींच्या बेसिसवर आजकाल जॉब मिळवणं सोपं होऊ शकतंय, नाहीतर तुमचा CV हा बाजूला फेकला जातो. त्यामुळे असे भरपूर सारे करिअर गायडन्स, जॉब अपॉर्च्युनिटीज व्हिडिओ आणतोय. प्युअरली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.